हाय, हॅलो, नमस्कार. तर सर्वप्रथम तुमचं स्वागत करते. नवीन असाल चॅनलवरती, चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा. जुने असाल आणि अजून नसेल केलात तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. तर आम्ही सासवा-सुना चाललो शेतांमध्ये. शेतामध्ये म्हणजे अचानक गव्हाचा हुरडा खायची खूप इच्छा झाली. तर म्हटलं सासूबाईंना की मला गव्हाचा हुरडा खायचा आहे. भरपूर दिवस झाले खाल्लं नाही. तर सासूबाईंनी काढला विळा आणि चल म्हटले माझ्या मागं. तर मी म्हटलं चलो. आणि आम्ही गेलो दुसऱ्याच्या रानात, कारण आम्ही आमच्या रानामध्ये गहू पेरत नाहीत. त्यात माझ्या मोठ्या जाऊबाई, दुसऱ्या घरच्या मोठ्या जाऊबाई दिसल्या आणि समोर उभ्या राहिल्या. तर त्या पण रानातून येत होत, म्हणजे रानात जात होत्या. ॲक्च्युली रानात जात होत्या त्या, पण जाता जाता त्यांना डुक्कर आडवा आला आणि त्या घाबरून परत आल्या. म्हटल्या मी शेतात चालले होते, पण खूप मोठा डुक्कर आहे आपल्या बांधीमध्ये. म्हणजे आपल्या जेवढा एक शेत असतो त्या शेतामध्ये बसलेला आहे आणि त्या एकट्याच जात असल्यामुळे त्या परत आल्या आणि मग त्या आम्हाला दिसल्या. तितक्यात एक म्हणजे कोंबडी असते ना, कोंबडी, तिला पिल्ले झालेले आणि जर आपण तिच्या जवळनं जात जरी असलं तरी ती कोंबडी आपल्या मागं धावते. तर तसंच त्यांच्या मागे पण धावली, पण तो मी शूट नाही केला. तर असो. तर मस्तपैकी आम्ही गव्हाचा हुरडा करायसाठी गहू कापायला जात होतो. तर हे दुसऱ्याचं शेत आहे. आमच्या शेतामध्ये गहू लावत नाही, कारण की राखण खूप असते गव्हाला. आणि डुकरं आणि असे वेगवेगळे प्रकारचे जनावरं इकडे जास्त असल्यामुळे राखणदारी दिवस रात्र करावी लागते. तर आता सासू आणि सासरे ह्यांचं वय झाल्यामुळे ते काही एकसारखे शेतामध्ये राहू शकत नाही. तर त्याच्यामुळे मग आम्ही काही तेवढा गहू, चणा वगैरे काही पेरत नाही. तर इकडचा चणा हा जो आहे तो इतका आंबट खारट लागतो ना. आपल्या इकडचा चणा आहे ना, असं त्याला चवच नसते मुळामध्ये काही. मला असं म्हटलं, म्हणजे असं म्हटलं तरी चालेल. पण आमच्या इकडचा जो चणा असतो ना, लावलेला हरभरा, मस्त खारट लागते. मी आताही बोलतेय ना तर मला तोंडात पाणी सुटलं. एवढा तो आंबट खारट असतो, असा तोंडामध्ये जेव्हा ते शिलायलाच घेतो ना, तर ते वरचं साल सुद्धा इतकं आंबट आंबट लागते. खूप छान चव असते इकडच्या हरभऱ्याची. तर आमच्या शेतात आम्ही लावत नाही. आता नवीन शेत घेतलेलं आहे. ह्याच कुठल्या तरी रस्त्याला शेत आहे नवीन, पण तिथं पण राखणदारीला एक माणूस स्पेशल पाहिजेच. तर नसल्यामुळे आम्ही नाही लावलं. तुम्ही तर आता बघितलंच की माझ्या मोठ्या जाऊबाईंना, म्हणजे दुसऱ्या घरातल्या जाऊबाई आहेत, माझ्या सासऱ्यांचे जे मोठे भाऊ आहेत त्यांची सून आहे, म्हणजे ते जाऊच लागते मला. तर तुम्ही आता ऐकलंच, असं मी सांगितलं तुम्हाला की तिला डुक्कर दिसला, तर त्याच्यामुळे ती परत आली रानातनं. तर सासूबाईंना पण म्हटलं चला आपण पण जाऊ, राहू द्या हुरडा वगैरे गेला उडत. आपल्या मागं धावला तर मी तुम्हाला सांभाळू की तुम्ही मला सांभाळून करणार नाही. तर ते म्हटले चल, काही होत नाही. आता त्यांना कसा अनुभव असल्यामुळे मला म्हटल्यात चल. तर मी पण मग त्यांच्या पाठीमागे न घाबरता चलो म्हटलं आणि मी पण गेले. तर मस्तपैकी सासूबाई गप्पा गोष्टी शेतामधल्या, हे ह्यांचं रान आहे, हे यांचं शेत आहे, आणि इकडं आम्ही ह्याला जातो, तिकडं आम्ही त्याला जातो, हे असं आहे, ते तसं आहे, असं मस्तपैकी सांगत 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 आम्ही जात होतो. तर ज्यांचं रान आहे त्यासुद्धा दोन ह्याच्या त्या बांध्या दिसत आहेत. गहू लावलेला आहे तो, त्याच्या दोन बांध्या सोडून गव्हाची मालकीन, म्हणजे त्या शेताची मालकीन बसलेली. तर तिला आवाज देण्याचा प्रयत्न केला आम्ही, पण तिला काही आवाज गेला नाही. तर असं म्हटलं आणि आम्ही मस्तपैकी चांगल्या गव्हाच्या शोधात जात होतो, ज्याच्यामध्ये गहू भरलेला होता आणि कच्चा पण होता आणि भरलेला पण होता असा. तर सासूबाईंना जिथं जिथं असं वाटत होतं की हा आपण तोडावा, गव्हाची लोंब तोडावा, तिथं तिथं त्या तोडू लागल्या. आणि मला तर काय झिरो नॉलेज ह्याच्यातलं, की मुळापासून उपडायचा आहे गहू की वरचं तुरा उपडायचा आहे. तर मी वरचे पहिले 2-3 तुरे उपडले. त्यावरती सासूबाई हसल्या की तुझ्या आज्यांनी असं तोडलं होतं का म्हणून. तर म्हटलं जाऊ द्या, मग मी काही तोडतच नाही, तुम्हीच तोडा म्हटलं. आणि मी मस्तपैकी व्हिडिओ शूट करायला लागले. तर त्यांनी पटापट गव्हाची तुरे तोडायला सुरुवात केली आणि एक दोन मूठ गव्हाचे आम्ही म्हणजे हुरडा बनवायसाठी 1-2 मूठ आम्ही गहू तोडला असेल. तोपर्यंत माझं तोंड पण चालू होतं, चरणं चालूच असतं माझं. कुठंही गेलं तरी माझ्या जिभेला कंट्रोल कधी नसतोच, मला खायला लागतंच. मला वजनाचं कधी कधी टेन्शन येतं खूप, की माझं खूप वजन होत चाललंय आणि आता उद्या सकाळी उठून आपण व्यायाम करायचा.
पण नाही होत माझ्याच्याने, कारण की व्यायाम करायचा जरी म्हटलं तरी तोंडावरती पहिला कंट्रोल असला पाहिजे, जिभेवरती कंट्रोल असला पाहिजे आणि तोच मुख्य. जिभेवरती कंट्रोल नसल्यामुळे माझं वजनावरती कंट्रोल नाही आहे. तर असो खाओ पिओ मस्तपैकी रहो, माहीत नाही मरण कधी सांगून येईल. परत आपली मेल्यावरती इच्छा पुरी नसायला पाहिजे की मी हे खायचं राहिलं आणि ते करायचं राहिलं, म्हणून मी सगळं मनात आलं त्या सगळ्या गोष्टी करते, मनात आलेल्या सगळ्या गोष्टी खाते सुद्धा. मला जर रात्री 9 वाजता असं वाटलं की मला चायनीज खायचं आहे, तर मी स्वतः गाडीला किक मारते आणि मी स्वतः जाऊन चायनीज आणते. पण मला पाहिजे म्हणजे पाहिजे म्हणजे पाहिजे असतंच. तर असं तो विषय वेगळा आहे. तर मस्तपैकी माझ्या सासूबाईंनी असं छानपैकी हे केलं, तोडलं. आणि ह्या ज्या तुम्ही बघत आहे ते ह्या आहेत लाकच्या शेंगा. ह्या ऑलमोस्ट संपलेल्या असतात आत्ताच्या घातापर्यंत. ह्या फक्त जानेवारीच्या महिन्यामध्ये असतात. पण ज्या शेवटून लागलेल्या 1-2 दाणे पडलेले असतील लाकाचे, ते पाण्याने उगवलेले हे 1-2 दाणे, 1-2 लोंब त्यांना सापडले. त्यांनी मला उकडून दिले खायसाठी, खा, तुला भेटत नाही म्हणून. आणि नाहीच भेटत, कारण की आम्ही ह्या टायमाला येतच नाही, कारण की मुलांच्या शाळा पण चालू असतात. आणि दिवाळीमध्ये तर काही नसतंच मुळात शेतामध्ये. दिवाळीला जरी आलो तरी दिवाळीच्या टायमाला काही नसतं शेतामध्ये. आणि जानेवारी फेब्रुवारीचा महिना येण्याचा नसतोच, कारण की मुलांची शाळा, पेपर वगैरे सगळं चालू असतं. यायचं जरी म्हटलं तर दिवाळीतच येतो किंवा मग उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये येतो. आणि उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये आल्यावरती सुद्धा सगळं शेत रिकामं असतं, शेतात काहीच नसतं, सगळं मोकळं असतं. कारण की आमच्या इकडे धानच जास्त प्रमाणात धान लावलेला असतो, बाकी तेवढं काही नसतं. तर मस्तपैकी आम्ही तोडलं आणि परत घरी जायसाठी निघालो. बघा कसा वेळा लटकवलाय, भीती नाही काही नाही, कापेल म्हणून की काही नाही, पण सवय. खरंच पहिल्याची माणसं खूप स्ट्रॉंग होती. पहिल्याच्या लोकांचा कणा खूप, म्हणजे पाठीचा कणा खूप ताठ होता. माझ्या सासूबाई एवढ्या सकाळपासून संध्याकाळपर्यंत शेतामध्ये राहतात, पण घरी आल्यावरती एक शब्दसुद्धा काढत नाही, म्हणत सुद्धा नाही की हाय माझी कंबर दुखत आहे किंवा माझी पाठ दुखत आहे, असं काहीच नाही. उलट मी घरी राहून त्यांना म्हणत असते की माझी कंबर दुखत आहे, माझी पाठ दुखत आहे किंवा काहीतरी होतच असतं असं म्हणून. पण त्यांच्या तोंडातनं मी कधी ऐकत नाही की माझा हा दुखतोय आणि तो दुखतोय म्हणून. खरंच पहिल्याचे लोक खूप स्ट्रॉंग होते. तर असो, तर मस्तपैकी आम्ही गव्हाचे लोंब वगैरे तोडले आणि आम्ही घरी परत जायला निघालो. तुम्ही व्ह्यू बघू शकता, खूप सुंदर असा व्ह्यू आहे. आणि गावाकडचं वातावरण तर या टायमाला खूपच भारी असतं. उन्हाळ्यामध्ये तुम्ही येऊ शकत नाही. जर तुम्ही दमट वातावरणातले असाल आणि अचानक तुम्ही ह्या कडक उन्हामध्ये जर आलात तर तुम्ही चक्कर येऊन पडाल. अक्षरशः एवढी ऊन असते आमच्या इकडे विदर्भामध्ये. तर चलो, आता व्हिडिओचा शेवट करण्याची वेळ आलेली आहे. तर व्हिडिओ आता आपण इथेच थांबवूया. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. चॅनलला जर तुम्ही अजूनही सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. बाय बाय.